नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 1 फेब्रुवारी 2026 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आजचा दिवस रोमॅन्टिक राहील. जोडीदारासोबत छान वेळ घालवाल. ज्या व्यक्तीसोबत बोलण्याची खूप वेळेपासून इच्छा ठेवत होता त्या व्यक्तीची भेट होऊ शकते. बऱ्याच जुन्या आठवणी ताज्या होतील. ध्यानधारणा आराम मिळवून देईल. धनसंबंधित काही गोष्टींचा लाभ होण्याची शक्यता आहे. लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल. तुमचे हसतमुख व्यक्तिमत्व इतरांचे मन जिंकून घेईल. उपाय: गंगेचे पाणी हिरव्या बाटलीत साठवून ठेवून पिंपळाच्या झाडाला अर्पण केल्याने कुटुंबात शांतता आणि आनंद टिकून राहील. वृषभ राशी, आजचा दिवस लाभदायक असल्यामुळे अनेक घटक तुमच्या बाजूने असतील. तुमचा जोडीदार तुमच्या सोबत चांगला वेळ घालवू शकेल. व्यावसायिकांना थांबलेल्या योजना परत चालू करण्यासाठी अतिशय उत्तम दिवस राहील. आध्यात्मिक व्यक्तीच्या शुभ आशीर्वादामुळे मनाला शांतता मिळेल. परदेशात व्यापार करणाऱ्या लोकांना चांगला धनलाभ होऊ शकतो. प्रेमात पळून निघाला तरी प्रेम करण्यात हळूहळू यशस्वी राहाल. उपाय: आपल्या प्रेमीला सफेद रंगाची बदकाची जोडी भेट दिल्याने प्रेम जीवन मजबूत राहील. मिथुन राशी, जोडीदाराच्या उद्धट वागण्याचा तुम्हाला त्रास होईल. खूप जास्त गप्पा करून तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते, म्हणून जितके गरजेचे आहे तितकेच बोला. आजच्या दिवशी आराम करणे गरजेचे राहील. गेल्या बऱ्याच दिवसापासून मानसिक तणावात असल्यामुळे थोडी करमणूक केल्याने तुम्हाला आराम मिळेल. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक सांभाळा. तुमच्या घरातील लोकांसोबत वेगवेगळ्या आणि उत्साहवर्धक गोष्टी करू शकता. उपाय: आर्थिकदृष्ट्या वंचित लोकांना काळे कपडे दान दिल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. कर्क राशी, आजच्या दिवशी करमणुकीत रमाल. मुलांसोबत वेळ घालवून तुम्ही आनंददायी क्षण अनुभवाल. आपला स्वभाव आपल्या वैवाहिक आयुष्याला हानिकारक ठरणार नाही याची काळजी घ्या. शक्यतो असा स्वभाव टाळण्याचा प्रयत्न करा, नाहीतर पश्चाताप करावा लागू शकतो. महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे नव्याने अर्थपुरवठा होऊ शकेल. मित्रांसोबत सुखकारक संध्याकाळ घालवू शकाल. सुट्टीची योजना तयार कराल. आज तुम्ही आपल्या कुठल्याही वचनाला पूर्ण करू शकणार नाही, ज्यामुळे तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होऊ शकतो. उपाय: आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दिवसातून 2 वेळेस 11 वेळा ओम बुधाय नम मंत्राचा जप करा. सिंह राशी,
रिकाम्या वेळेत काही रचनात्मक कार्य करू शकता. व्यस्त दिनचर्येत तुम्ही तुमच्यासाठी वेळ काढू शकाल. आज जोडीदार तुमच्या काही अप्रिय गोष्टीबद्दल उल्लेख करेल. मुलांसोबत वेळ घालवल्याने तुमचा दिवसभराचा थकवा निघून जाईल. आरोग्याच्या दृष्टीने चांगला दिवस राहील. तुमचे उल्हासित मन तुम्हाला ऊर्जा देईल. आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. घरात कोणताही बदल करायचा असेल तर घरातील मोठ्या लोकांचा सल्ला घ्या. अन्यथा त्यांचा राग ओढावून घेऊन तुमचा आनंद गमावून बसाल. उपाय: भैरव मंदिरात दूध चढवल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. कन्या राशी, आज तुम्हाला हमखास यशप्राप्ती होऊ शकेल. संयम बाळगा आणि निरंतर प्रयत्न करा. जोडीदार तुमची खूप काळजी घेईल. आज तुम्ही घरातल्या लोकांच्या गोष्टींना समजून घ्याल. रिकामा वेळ खेळण्यात घालवू शकाल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची तब्येत तुमच्या तणावाचे कारण ठरू शकते. उपाय: पारिवारिक आयुष्याला वाढवण्यासाठी कुलदेवतेची पूजा करा. तूळ राशी, रिकामा वेळ आज व्यर्थ वादामुळे खराब होऊ शकतो, ज्यामुळे दिवसाच्या शेवटी तुम्ही उदास राहाल. आज तुमच्या कामाला दाद मिळू शकेल. मित्रांसोबत गप्पा मारणे एक चांगला टाइमपास असू शकतो, पण सतत फोनवर गप्पा मारणे डोकेदुखी होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी आराम करू शकाल. गेल्या बऱ्याच दिवसापासून मानसिक तणावात असल्यामुळे थोडी करमणूक केल्याने तुम्हाला चांगला आराम मिळेल. नोकरीमध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सुखद सायंकाळ साजरी करू शकाल. उपाय: घरात पवित्र तुळशीचे रोप लावल्याने घरातील वातावरण आनंदी राहील. वृश्चिक राशी, कुटुंबातील लोकांसोबत तुमची समस्या व्यक्त केल्याने तुम्हाला हलके वाटेल, परंतु बऱ्याच वेळा तुम्ही तुमचा अहंकार पुढे ठेवून घरातील लोकांना गरजेच्या गोष्टी सांगत नाही. असे तुम्ही करू नका. असे केल्याने तुमची चिंता जास्त वाढेल, कमी होणार नाही. मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी योगासने करा. दिवसाच्या सुरुवातीला आर्थिक हानी होऊ शकते, ज्यामुळे दिवस खराब होऊ शकतो. जे लोक घरापासून बाहेर राहतात त्यांना घरच्या लोकांची खूप आठवण येऊ शकते. व्यावसायिकांनी थांबलेल्या योजना परत चालू करण्यासाठी चांगला दिवस. उपाय: आर्थिक परिस्थिती चांगली राहण्यासाठी मद्यपानापासून लांब राहा. धनु राशी, आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सुंदर दिवस व्हावा यासाठी तुम्ही गरजू लोकांना कामात मदत करा. काम करण्याच्या आधी त्यांच्या बाबतीत चांगले आणि वाईट विचार करू नका. स्वतःला एकाग्र करण्याचा विचार करा. यामुळे तुमचे काम चांगल्या प्रकारे होऊ शकेल.
आनंदाने आणि खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस राहील. तुमच्या समोर सादर केलेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करा. आज तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल. तुम्हाला वाटते की जगातील गर्दीत कुठे हरवलेले आहे, तर इतर लोकांसोबत तुमचा वेळ घालवा. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. उपाय: दैनंदिन उपासनेसाठी पांढरे चंदन वापरा. मकर राशी, तुमच्या आयुष्यात काहीतरी इंटरेस्टिंग घडावे याची बऱ्याच काळापासून तुम्ही वाट पाहत असाल, तर तुम्हाला आज त्याचे परिणाम दिसू शकतात. आरोग्य चांगले राहील. धन कसे साठवावे याचे कौशल्य तुम्ही शिकू शकता. वैवाहिक संबंध जोडून येतील. कुठल्या अशा व्यक्तीसोबत वेळ घालवू नका ज्याची संगत तुम्हाला पसंत नाही. विचारपूर्वक निर्णय घेऊन काम करा. कौटुंबिक गरजांचा विचार करू शकता. आज तुम्ही तुमचे धन वाचवण्यात यशस्वी राहाल. तुमच्या आयुष्यात आज चांगल्या गोष्टी घडू शकतील. उपाय: चांदीच्या बांगड्या घातल्याने प्रेमसंबंधामध्ये वाढ होऊ शकते. कुंभ राशी, तुमच्या वैवाहिक आयुष्यात आज सगळीकडे आनंदी आनंद राहील. ऑफिसच्या मित्रांसोबत जास्त वेळ व्यतीत करणे तुमच्यासाठी चांगले नाही. पत्नीच्या कामात ढवळाढवळ करू नका. स्वतःच्या कामाशी मतलब ठेवा. मुलांच्या शिक्षणावर धन खर्च करावे लागू शकते. संभाषण आणि चर्चा योग्य मार्गाने जात नसतील, तर तुम्ही तुमचा शांतपणा सोडून काहीतरी बोलून बसता. असे करणे तुमच्यासाठी योग्य नाही. प्रिय व्यक्तीसोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज भासेल. आज तुम्ही मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकाल. उपाय: सकारात्मक विचार ठेवल्याने कौटुंबिक आयुष्य चांगले राहील. मीन राशी, गरजेच्या कामाला वेळ न देणे आणि व्यर्थ कामात वेळ खर्च करणे तुमच्यासाठी घातक सिद्ध होऊ शकते. खूप काळानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवाल. बऱ्याच जुन्या आठवणी ताज्या होतील. आजच्या दिवशी तुम्ही आराम करू शकाल. बऱ्याच दिवसापासून आर्थिक तंगीतून जात असाल, तर आज तुम्हाला धन प्राप्त होऊ शकते, ज्यामुळे तुमच्या जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. कौटुंबिक कार्यक्रमात नवे मित्र जोडाल, परंतु मित्रांची निवड काळजीपूर्वक करा. मित्र हे अनमोल खजिना जपावे तसे असतात. तुम्ही तुमच्या समजूतदारपणामुळे पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल. उपाय: पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने कौटुंबिक जीवन सुखकर राहील. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.